नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता इकडे अनामिका आणि सारंगचं लग्न लावणाऱ्या भैरवीचा डाव आता सावली शेवटच्या क्षणी जगन्नाथच्या मदतीने कसा हाणून पाडते. खरे सत्य समोर आणून आता तोतया गुरुजीला आणून काशीचा गुरुजी हा याने भैरवीच्या सांगण्यावरून हे सगळं केल्याचे सत्य आता सावली कशी समोर आणते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता तिलोत्तमा ही बेडरूममध्ये असलेल्या सारंगकडे येते. तिलोत्तमा म्हणते की सारंग, अरे मला जरा बोलायचं होतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय बोलायचं होतं आई, सगळं तर मनाविरुद्ध घडतं ना. तर तिलोत्तमा म्हणते की मी नाही समजले सारंग. सारंग म्हणतो की म्हणजे हा विधी वगैरे सगळं काही मनाविरुद्धच चाललंय ना आई. फक्त हा विधी आपण केवळ सावलीसाठी करतोय एवढंच. आणि सावलीसाठी मला वाटतंय की आपण हे सगळं करून टाकू. तर तिलोत्तमा म्हणते की मला सुद्धा बरं वाटलंय सारंग हे ऐकून. आणि आता तिलोत्तमा तिथून निघून जाताच इकडे सारंग विचार करतो की सावली सगळे काही तिने प्लान करून ती तयार झाली असेल का, तिचं काय चालले असेल. आणि तेवढ्यात आता असा विचार करत असतानाच आता सावली सारंगकडे येते. सारंग म्हणतो बरं झालं सावली तू आलीस, अगं आत्ताच आई येऊन गेली ना. सावली म्हणते हो हो, मला त्या खाली भेटल्यात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सगळा विधी उद्याच उरकून टाकायचा आहे. सावली म्हणते बरं झालंय ना, आपल्याला सुद्धा तेच अपेक्षित होतं. सारंग म्हणतो की पण तयारी झाली का. सावली म्हणते की खरं तर माझी अजून काहीच तयारी नाही आहे, मला वाटत होतं की अजून काही दिवस जातील. आणि सारंग म्हणतो की तसं जर असेल तर मग आईला तू सांगून टाक की उद्या हा विधी होता कामा नये, आपण त्यासाठी तयारी करायला वेळ लागेल म्हणून. तेव्हा आता सावली म्हणते की नको नको, जर असं मी त्यांना सांगितलं तर त्यांच्या मनात उगीच संशय वाढेल आणि मग सगळ्यांना असं वाटेल की आपण टाळाटाळ करतोय. आता त्यानंतर सावली म्हणते की उगाच आपल्या संशयाला जागा नको आणि तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा फक्त माझ्यावरती विश्वास आहे ना. सारंग म्हणतो की तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे सावली. सावली म्हणते की मग तुम्ही काही काळजीच करू नका. इकडे आता राजकुमार बबलू भैरवीकडे येतात. तर भैरवी म्हणते झाली का सगळी तयारी, आज विधी आहे बरं का, पण तुम्ही एवढे का चेहरे बारीक करून ठेवलेत. आणि आज एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे, एवढा मोठा घरात कार्यक्रम आहे, जरा चेहरे खुल्ले करा. आणि भैरवी आता बबलूला म्हणते की घरात 5-5 लग्न झाले बबलू, तुझं कधी लग्न होणार. बबलू म्हणतो काळजी करू नका, होईल होईल. तर आता भैरवी म्हणते या मग तयारीला लागा आणि सकाळी लवकर उठा बरं का. दोघीही आता निघून जातात. आता इकडे दुसऱ्या दिवशी गुरुजी ही विधी करण्यासाठी तिथे आलेले असतात आणि पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आता गुरुजी घेऊन आता पूजेची मांडणी करतात. बबलू आता गुरुजींना सगळ्या वस्तू देत असतो. तर भैरवी तिथे म्हणते की गुरुजी अगदी व्यवस्थित तयारी चालली आहे ना आणि अगदी व्यवस्थित तयारी करा. गुरुजी म्हणतात तुम्ही काही काळजीच करू नका. आणि इकडे आता सावली ही बेडरूममध्ये आता अनामिकाला लग्नासाठी तयार करत असते. तेवढ्यात तिथे ताराईत म्हणते की सावली जगातील हे पहिलं लग्न असेल की पहिल्या नवऱ्याची बायको ही होणाऱ्या बायकोला नटवते आणि तयार करते. तेवढ्यात आता ते ऐकून सावली म्हणते की हा लग्न नाही तर हे एक विधी आहे. ते ऐकून आता तारा म्हणते की सगळ्यांना अगोदर हेच वाटतं, एकदा का अग्निभोवती 7 फेरे घेतले त्यानंतर मात्र नवरा आणि बायको एकमेकांवरती हक्क सांगायला लागतात. आणि ते ऐकताच आता अनामिका सावलीच्या हातात धरून ताराला म्हणते की ताराताई असं काहीच नाही होणार. अनामिका म्हणते की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण माझा कुणावरही काहीच अधिकार नाही आहे. आणि अनामिका म्हणते की जसं सावलीताई सांगेल तसंच होईल. इकडे आता तिलोत्तमा देखील बेडरूममध्ये येते. तिलोत्तमा विचार करते की जर मी माघार घेतली तर हे सगळं थांबेल का. आणि त्यानंतर आता तेवढ्यात पाठीमागून चंद्रकांतराव तिथे येत म्हणतात की तिलोत्तमा अगं कसला विचार करतेस, नेहमीसारखी तू खूप सुंदर आणि नितांत सुंदर दिसते. चल खाली सगळेजण आपली वाट बघू राहिले. तर खुश होऊन तिलोत्तमा म्हणते चला. आता इकडे सारंगने सुद्धा लग्नासाठी आता तो तयार झालेला असतो. तेवढ्यात आता नील राजकुमार तिथे असतात. तर नील म्हणतो की सारंग, अरे अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कशाला स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेतोस आणि दुसऱ्याचं सुद्धा आयुष्य खराब करतोयस. आणि सारंग म्हणतो की नील, जे योग्य आहे ना तेच मी करतोयस, तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि काळजी करू नकोस. आता एवढं सगळं होऊनही नील म्हणतो की तू मला विश्वास ठेव म्हणतोयस, अरे स्वतःच्या पायावर तू स्वतःच धोंडा मारून घेतोयस, तुला कळत नाही आहे का. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो नील फक्त आजचा दिवस तुम्हाला साथ दे, त्यानंतर तुला सगळं काही कळेल. आणि त्यानंतर आता रागाने सारंगकडे बघत नील तेथून निघून जातो. तर इकडे आता सावली ही अनामिकाला तयार करत असताना तेवढ्याच जगन्नाथचा सावलीला फोन येतो.
बाजूला जात आता सावली म्हणते की बोला ना जगन्नाथजी. तर जगन्नाथ म्हणतो की जे काही हातातलं काम करत असेल ना ते सगळं टाकून तू आत्ताच्या आत्ता माझी भेट घे आणि माझ्याकडे ये. सावली म्हणते काय हे कसं शक्य आहे जगन्नाथजी. सावली म्हणते की जर आता मी घराच्या बाहेर पडले तर घरातल्यांना संशय येईल. आता जगन्नाथ म्हणतो जर संशयाचा विचार करत बसली तर अनर्थ टाळता येणार नाही. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो कसलाही विचार करू नकोस सावली, जो जशी आहे तशी पटकन आता निघ. तर तेवढ्यात आता सावली म्हणते की जगन्नाथजी आपलं काम झालंय का. सावली म्हणते आपण ज्यासाठी तडजोड केली तो पुरावा मिळालाय का जगन्नाथजी. जगन्नाथ म्हणतो आपल्या माणसाने काम फत्ते केलंय सावली, ताबडतोब निघ. तर सावलीला आनंद होतो आणि आता पाठीमागे बघत सावली म्हणते ठीक आहे मी लगेच निघते. आता मात्र फोन ठेवता क्षणी सावली अनामिका तारासमोर येते. सावलीकडे बघत आता तारा म्हणते काय गं सावली कुणाचा फोन होता आणि एवढी का घाबरलीस तू. आणि आता सावली म्हणते की गुरुजींचा फोन होता आणि त्यांनी मला देवळात अभिषेक करायला बोलावलंय. ताराकडे बघत आता सावली म्हणते की तेव्हा मला आत्ता जावं लागेल. तारा म्हणते की आत्ता या क्षणी. सावली म्हणते काही काळजी करू नका मी सगळं काही मॅनेज करीन. आणि आता अनामिकाच्या खांद्यावर हात ठेवत सावली म्हणते की येते मी आणि सावली तेथून निघून जाते. आता इकडे गुरुजी हे खाली सगळी तयारी करून बसलेले असतात. पूजेची सगळी मांडणी होता क्षणी पाठीमागून तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव तिथे येतात. तर भैरवी समोर उभी असते आणि आता तिलोत्तमा तिथे येताच आता गुरुजी मोठ्याने ओरडत म्हणतात की विधीचा मुहूर्त निघून चाललाय, नवऱ्या मुलीला लवकर बोलवा. तर आता तिलोत्तमा आता विचार करते. ती भैरवी तिलोत्तमाकडे बघते आणि खुणावत म्हणते की तिलोत्तमाला बोलवा. आणि पटकन आता बोलावते असे म्हणत तिलोत्तमा अनामिकाला आणायला जाते. आता इकडे तारा अनामिकाला म्हणते की चला अनामिका आपल्याला निघायला हवं, खाली सगळी तयारी झाली असेल, लेट्स गो असे म्हणत तारा आता अनामिकाला घेऊन जाऊ लागते. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येते. ताराला अनामिकासोबत बघून आता तिलोत्तमा म्हणते तारा बघ बरं बबलू मगाशी तुला बघत होता, तो तयारी करतोय तिकडे जा त्याला मदत कर. तारा म्हणते मॉम अनामिकाला खाली कोण घेऊन येईल. तर तिलोत्तमा म्हणते मी आहे तारा. आणि त्यानंतर आता तारा ही बाहेर निघून जाता क्षणी तिलोत्तमा बेडरूमचा दरवाजा बंद करते. तर इकडे आता पटकन सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये येते. सारंग आरशासमोर बसलेला असतो. सावली तिथे येताच आता राजकुमार हा सोहम सोबत बाहेर निघून जातो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की सावली तू अगं कुठे निघालीस. सावली म्हणते की ऐका ना अहो मला जगन्नाथजींचा कॉल आला होता आणि त्यांनी मला ताबडतोब तिकडे बोलावलंय. ऐका मी जे सांगते ना मी जोपर्यंत तिकडून येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही विधीला सुरुवात करू नका आणि कोणताही विधी करू नका, ही जबाबदारी आता तुमची आहे. सारंग म्हणतो सावली तू का बोलतेस. अगं एकदा का मी तिथे बसलो तर आणि मंत्र जर सुरू झाले तर मला काही करता येणार नाही सावली. आणि जर तसं असेल तर सगळ्यांना वाटेल की मी मुद्दाम करतोय म्हणून. सावली म्हणते मला माहिती आहे जरा कठीण आहे पण मला यायला किती वेळ लागेल ना हे मला माहीत नाही आहे. सावली म्हणते सारंग सर मी येईपर्यंत तुम्ही कुठलेही विधी चालू होऊ देऊ नका. आणि आता सारंग सावलीकडे बघत म्हणतो ठीक आहे जा आता तू. आता इकडे दरवाजा बंद करता क्षणी तिलोत्तमा अनामिकाला हात जोडते. डोळ्यात पाणी आणत आता तिलोत्तमा म्हणते मी किती जरी डोळे बंद केले तरी मी सत्य लपवू शकत नाही. आणि हात जोडतच आता तिलोत्तमा म्हणते की मी चुकले सानिका. ते ऐकताच आता अनामिका म्हणते की सानिका अहो तुम्ही चुकीचं नाव घेताय. तिलोत्तमा म्हणते की मी चुकीचं नाही मी बरोबर नाव घेतलंय सानिका, आता तू खोटं बोलू नकोस. आता मात्र अनामिकाला धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते की भैरवीने मला सगळं काही खरं खरं सांगून टाकलंय सानिका. तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे मी खूप मोठी अपराधी आहे आणि मी खूप मोठं पाप केलंय. तिलोत्तमा म्हणते की तू मार तू माझ्यावरती चीड मला काहीही बोल कारण मी त्याच लायकीची आहे. तिलोत्तमा म्हणते की पण माझ्या पापाची शिक्षा माझ्या लेकाला देऊ नकोस. तिलोत्तमा म्हणते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या सारंगशिवाय कधीच राहू शकत नाही कारण तो माझ्या आयुष्याचा आधार आहे. आता हात जोडलेल्या तिलोत्तमाचे हात धरत अनामिका म्हणते की तुम्ही काही काळजीच करू नका हो सारंग सर माझ्या आयुष्याचा कधीच भाग नव्हते आणि भाग असणारही नाही. आणि त्यानंतर आता ते बोलणे ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की सानिका खरंच तू खूप मोठ्या मनाची आहे आणि जमलं तर तुझ्या मोठ्या मनाने तू मला माफ कर असे म्हणत तिलोत्तमा पुन्हा हात जोडते. आणि अनामिका म्हणते अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण जाऊयात ना खाली, विधीची सगळी तयारी झाली असेल. अनामिका म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही चांगलं होईल. आणि इकडे आता सगळेजण तयारी करून उभे असताना आता ताबडतोब बाहेर सावली येते. भैरवी सावलीला बघता क्षणी भैरवी म्हणते सावली अगं तू कुठे चालली, जा जा पटकन अनामिकाला घेऊन ये. तर आता सावली म्हणते की अनामिकाला तिलोत्तमा मॅडम घेऊन येत आहेत, मी जरा देवळात चालले अभिषेक करायला. भैरवी म्हणते काय
देवळात आणि अभिषेक करायला? आता ही कुठली वेळ आहे? भैरवी म्हणते की हे जे काही विधी व्हायचे ते सगळे विधी इथे व्हायचे आहेत, वेगळं करायची काही गरज नाही सावली. आता सावली म्हणते की माई मला माहिती आहे हे सगळे विधी इथे होणार आहेत, पण यांनी हे सगळे विधी करायला नकार दिला होता ना, तेव्हा मी देवाला नवस बोलले होते. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की त्यावेळेस दुसरे गुरुजी म्हणाले की अभिषेक केल्याशिवाय कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार नाही पडणार. आणि लगेच आता सावली म्हणते की कदाचित विघ्नसुद्धा येऊ शकतं, चालणार आहे का माई तुम्हाला? तेवढ्यात भैरवी म्हणते काय बोलते सावली तू? तर पाठीमागून राजकुमार पुढे येत म्हणतो भैरवीजी काय चाललंय तुमचं? आता राजकुमार म्हणतो की देवाचं कार्य करायला चालली ना, हा इथे असलेला विधी निर्विघ्नपणे पार पाडावा असंच तिच्या मनात आहे ना, मग जाऊ द्या ना तिला. आता राजकुमार म्हणतो की भैरवीजी तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे? सावली जा तू. बबलू म्हणतो मी येतो. तर सावली म्हणते बबलू दादा अहो इथे तुमची गरज आहे, सगळे विधी अगदी व्यवस्थित झाले पाहिजे ना, मी जाते. आणि सावली म्हणते तुम्ही काही काळजी करू नका आणि पटकन आता सावली तेथून निघून जाते. आता भैरवी विचार करत आता भैरवी म्हणते की कसला अभिषेक करणार आहे ही पोरगी, काय माहिती हिला काय वाटतं, अभिषेक करून सगळं विघ्न थोडीच टळणार आहे का? नाही पण या पोरीचा काही भरोसाच नाही असे आता पटकन भैरवी विचार करते. भैरवी म्हणते मला हिचा अंदाज येतच नाही, ही विघ्न टाळायला गेली की विघ्न आणायला गेली. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा, सारंग आणि अनामिका तिथे येतात. भैरवी त्यांच्याकडे बघते तर भैरवी सारंगला म्हणते की सारंग बराच वेळ झालाय, चल ना आता आपण विधीला सुरुवात करूयात. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सावली आल्याशिवाय हा विधी सुरू होणार नाही. आणि बराच वेळ होऊन सगळेजण आता सावलीची वाट बघत असतात. आता इकडे नील म्हणतो मी फोन केला होता सावली वहिनीला, पण सावली वहिनीचा फोनच लागत नाही. बबलू म्हणतो मी सुद्धा. सगळेजण आता सावली येण्याची वाट बघू लागतात. ते ऐकताच आता भैरवी तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा हे सगळं काय चाललंय हे बघ, आत्ताच्या आत्ता सारंगला तयार कर. जर तू सारंगला तयार केलं नाही तर मला सगळ्यांसमोर तुझं सत्य सांगावं लागेल. आता तिलोत्तमा म्हणते की काय बोलतेस भैरवी तू? तुला दिसतंय ना मी प्रयत्न करते, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? तिलोत्तमा म्हणते की सारंग कुणाचंच ऐकायला तयार नाही. भैरवी म्हणते ते मला बाकीचं काहीच माहिती नाही. तिलोत्तमा तुला काही जरी झालं तरी सारंगला आत्ता तयारच करावं लागेल, नाही तर बघ मी तोंड उघडेल आणि सत्य सांगेन. आणि आता इकडे बराच वेळ होता क्षणी इकडे भैरवी विचार करते की मला तर आता शंकाच यायला लागली, ही सावली ना बऱ्या बोलाने व्यवस्थित येईल ना की काही विघ्न घेऊन येईल. आता इकडे सगळेजण वाट बघत असताना राजकुमार म्हणतो गुरुजी तोपर्यंत आपण एक काम करू ना, थोडा थोडा चहा घेऊयात. तर गुरुजी घेणार ना तुम्ही चहा? तर गुरुजी होकार देतात. राजकुमार बबलूला चहा आणायला सांगतो. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते मी चहा घेऊन येते. तारासोबत आता अमृता चहा आणायला जाते. तर तिलोत्तमा सारंगला खुणावत विधीला बसण्यासाठी सांगते, पण सारंग आता नकार देतो. आणि आता इकडे सगळेजण सावली येण्याची आतुरतेने वाट बघू लागतात. त्यानंतर आता बराच वेळ होता क्षणी तिलोत्तमा ही सारंगला म्हणते की सारंग बराच वेळ होतोय, चल विधीला बसून घे. तर गुरुजी म्हणतात की हे बघ सारंग चल विधीला बसून घे. तिलोत्तमा मॅडम बरोबर बोलतायत, जर विधीची वेळ हुकून गेली तर हातात काहीच उरणार नाही आणि फळसुद्धा मिळणार नाही बरं का. ते ऐकताच आता सारंग म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला मुहूर्त निघून चाललाय आणि आता अंतरपाठ धरा. सारंग आता समोर येतो, अनामिकाला धक्का बसतो आणि सारंग आणि अनामिका आता समोर उभा राहताच बबलू आता अंतरपाठ धरतो. आणि विधीला सुरुवात करताच क्षणी आता इकडे थांबा असे म्हणत सावली तिथे येते. तर सगळेजण आता गुरुजी सगळं सावलीकडे बघतात आणि सावलीने आता खतरनाक सत्य समोर आणलेलं असतं. आणि सावलीकडे बघताच आता सावली ही भैरवीचा खरा चेहरा तर गुरुजींचा आता खोटारडा मुखवटा कसा समोर आणते. आणि भैरवीने हे जे काही केलं ते सगळं सत्य आता सावली पुराव्यासकट कसं तिलोत्तमाला दाखवते. आणि तिलोत्तमाचा सानिकाच्या त्या भूतकाळामध्ये काही एक दोष नव्हता, हे सगळं भैरवीने केलं हे सत्य आता सावली कशी समोर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.